80sच्या शेवटी साधारण सिंथेसायझर झाले आणि लाईव्ह इन्स्ट्रुमेंट्स आणि वाद्य ह्याला पहिला चॅलेंज क्रिएट झाला. अगदी बरोबर. आणि मग प्रत्येकाचा निर्णय होता तो की मला या पद्धतीचं संगीत करायचंय, पण मला या पद्धतीचं संगीत करायचं हा निर्णय होता. इन्फॉर्मेशन आणि नॉलेज मध्ये फरक काय आहे? हो गुगलवर येते इन्फॉर्मेशन, मेंदूत येते नॉलेज. हो बरोबर. त्यामुळे ते कन्व्हर्ट नवीन जनरेशननी करायला पाहिजे. मग नवीन नाटक पाहणं का कठीण नसतं? एक्झॅक्टली. वा. म्हणजे मला हे नेहमी वाटतं की नवीन नाटक आहे का, अच्छा अच्छा, मग त्याच्यात कथा कोणती असं आपण आधी विचार करतो. आपण जाऊन बघतो नाटक, डायरेक्ट तसं नवीन गाणी जाऊन ऐकावी, अक्षरशः ऐकून मग ठरवावं. करेक्ट आहे. नमस्कार मंडळी, जाई काजळ निर्मित स्मृतिगंध प्रस्तुत आबाळाची माणसं ह्या मुलाखत मालिकेत तुमच्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. नाही, हे हे मी म्हणायला पाहिजे ना आज आयला. हो ऍक्च्युली, पण जाऊ दे, आता म्हटलंय ना, दोन दोन हरकत नाही. आपली लोक आहेत, त्यांना माहिती आहे. मला सांगायला अतिशय आनंद होतो की आज या भागात कोणीच कोणाची मुलाखत घेणार नाही. आम्ही दोघं जण गप्पा मारणार आहोत आणि एक फार इंटरेस्टिंग विषय आहे. परंतु त्याच्या आधी आभाळाची माणसं ह्या मालिकेत आलेला मिलिंद जोशी, एक मिलिंद जोशी, दुसरा मिलिंद जोशी आणि तिसरा परत आज मिलिंद जोशीच आहे. त्याच्यामुळे 3 वेळा वन्स मोर मिळालेला हा आमचा कलाकार मित्र आज आभाळाची माणसात परत आपल्याशी गप्पा मारायला आलाय. मिलिंद, पण तुझ्या पुढे काहीच नाही, तू तर सगळे एपिसोड होतात. मला आणि कौस्तुभला 26 वन्स मोर एकत्र मिळून. नाही पण फार इंटरेस्टिंग विषयावर आम्ही आज एका गप्पा मारणार आहोत. म्हणजे तू विषय सांग आता. काय विषय असा आहे की आदित्य आणि मी, आम्ही बऱ्याच वर्षांपासून एकमेकांचे मित्र आहोत. आणि ते मित्र झालो त्याचं कारण आम्ही एकाच इंडस्ट्रीमध्ये काम करत आलो, म्हणजे संगीत करत आलो. आदित्य सुरुवातीला वादक म्हणून मला माहित होता, आता तो मला अतिशय सुंदर संगीत देणारा आणि म्युझिक अरेंज करणारा कलाकार म्हणून सुद्धा माहिती आहे. आणि बरंच काही काही आहे. नाही पण खरं आहे ते. तर आणि मुख्य म्हणजे जो काही 25-30 वर्षांचा कालखंड, आपण खूप मोठे वाटतो वयाने त्याच्यामध्ये म्हटल्यामुळे, पण ठीक आहे. तर 25-30 वर्षांचा कालखंड जवळजवळ आम्ही, आपण ऍक्च्युअली मोठे नाही आहोत, आपण लहानपणी काम चालू केलं असं म्हणूया. आपण काम लवकर चालू केलं. तर इतकी वर्ष आम्ही एकमेकांचं काम ऐकत आलोय आणि बघत आलोय आणि एकमेकांचं काम ऍप्रिशिएट पण करत आलोय आणि एकमेकांशी चर्चा पण करत आलोय. आणि आम्ही दोघं या 25-30 वर्षात आमच्या आसपास सुद्धा बरेच जे मित्र काम करत आले त्यांचं प्रतिनिधित्व करत इथे बसलोय असं आपण म्हणायला हरकत नाही. कारण की त्यांच्या वतीने सुद्धा आज आम्ही बऱ्याच गोष्टी बोलणार आहोत, म्हणण्यापेक्षा बोलल्या जाणारच आहेत. कारण की इथे सर्वच जण या कालखंडाचा भाग आहेत आणि अजूनही काम करतायत. आणि आदित्यचा हा विचार मला विशेषतः जास्त चांगला अशासाठी वाटला की आपण खूप पूर्वीच्या म्हणजे पूर्वसुरींचे आपण खूप आवश्यक असलेले पोवाडे गातो, आवश्यक असलेले, कारण त्यांनी कामं खूप मोठी केलेली आहेत. पण नजीकच्या भूतकाळात ज्यांनी काम केलं आणि आत्ताही जे काम करतायत त्यांनी कोणकोणती चॅलेंजेस फेस केली त्याच्याबद्दल, आणि कशामुळे आजकालच्या काळात बदलत गेलेल्या काळात कशामुळे माणूस कलाकार म्हणून टिकू शकतो. अगदी बरोबर. या सगळ्याची उत्तरं या गप्पांमधनं येणार आहे. तर आपण आदित्य, मला वाटतं सुरू करूया साधारण 90च्या काळामध्ये. आणि तो काळ अशासाठी आम्ही घेतोय चर्चेसाठी किंवा गप्पांसाठी की तोच काळ होता जेव्हा सिंथेसायझर, म्हणजे 80sच्या शेवटी साधारण सिंथेसायझर झाले आणि लाईव्ह इन्स्ट्रुमेंट्स आणि वाद्य ह्याला पहिला चॅलेंज क्रिएट झाला. अगदी बरोबर. टेक्निकनी आर्टला चॅलेंज केलं. त्यामुळे तेव्हा कलाकारांच्या अस्तित्वाचा सुद्धा प्रश्न आला होता खरं म्हणजे. आणि मग तेव्हा तो खूप मोठा ब्लो होता. पण त्यानंतर असं लक्षात आलं, आत्ता आपण असं बोलू शकतो की असे ब्लोज नंतर येतच जाणार होते, अगदी आत्ताच्या AI पर्यंत. तर हे जे ट्रान्झिशन 90च्या काळातनं सुरू झालं, अगदी विजिबली सुरू झालं, तिथपासून आपण थोडं बोलायचं म्हटलं तर तू काय म्हणशील? कारण का पहिलं काय आठवतं तुला? मला अगदी प्रकर्षाने पहिली गोष्ट ती आठवते म्हणजे वॉकमनची एंट्री. अगदी कारण तो आपल्या आयुष्यामध्ये मला अगदी प्रकर्षाने जाणवतं की तो एक मोठा टेक्नॉलॉजी ऍक्सेप्टन्सचा काळ होता. म्हणजे मोठ्या टेप रेकॉर्डरवरनं, भले त्यावेळेला ते छोटे वाटायचे, पण ते जे काही तो साईज होता, तो साईज पॅन्टेलमध्ये तो खोचायचा आणि ते कानाला लावून
म्युझिक पोर्टेबल म्युझिक व्हायचा हा हो. पहिला फॉर्म झाला आणि हो. अर्थात तेव्हा कॅसेटचाच जमाना होता. हो, हो. नंतर त्या वॉकमन्सचे आपण सीडी प्लेयर्समध्ये पण कन्व्हर्जन हो, झालं हो. त्याच्यामध्ये. परंतु हा फार इम्पॅक्टफुल होता कारण का मला वाटतं की ए. आर. रेहमान सारख्या संगीत दिग्दर्शकाची जेव्हा आपल्याकडे एंट्री झाली असं हं, म्हणेन मी हं, 95च्या सुमारामध्ये, हं, हं. तेव्हा हा म्युझिकचा स्कोप सगळा बदलला. म्हणजे रीच वाढला. रीच वाढला एक तर आणि दुसरी गोष्ट म्हणजे साउंडचं टेक्स्चर बदललं. म्युझिक बदललं. प्रेझेंटेशनची हो, पद्धत बदलली. हो. म्हणजे मलाही आठवतंय रोजाची कॅसेट पहिल्यांदा मी जेव्हा ऐकली होती, मला बाबांनी अमेरिकेतनं आयवा कंपनीचा प्लेयर आणला होता वाह! त्यावेळेला, आयवा कंपनीचा आणि तो प्लेयर पहिल्यांदा कानात लावून मी तो जेव्हा ऑन केलं आणि ते रोजाचा जो पहिला स्नेअरचा रिव्हर्ब हां, हां. ऐकतोय तो ऐकल्यानंतर मला असं क्षणभर कळलं नाही, की मी कुठच्या जगात ऐकतोय म्हणून. आणि त्याच्या आधीचं सगळं म्युझिक जे होतं, ते अर्थात लाईव्ह असल्यामुळे त्याचं ग्रँडर वेगळंच होतं. पण हे इलेक्ट्रॉनिक जे आक्रमण पहिल्यांदा झालं, ते ट्रान्झिशन मला अगदी प्रकर्षाने आठवतं, की अरे हा काय इफेक्ट झालाय तू आपल्या कानावर. कानात ऐकलं म्हणलास हो. पहिल्यांदा. हं, तर मला असं वाटतं सामान्य श्रोत्याच्या दृष्टीने हं. इयरफोन्स तेव्हा पहिल्यांदा जास्त उपयोगात आले का? इयरफोन्स नाही मग? ओव्हर द इयर ओव्हर द इयर होते. ओव्हर द अच्छा, इयर होते. ओके. हां, हां. तेव्हा प्लग तेव्हा आत आत हां, प्लग बड्स प्लग नव्हते ते. बड्स बड्स नव्हते, नव्हते. बड्स नव्हते. ओव्हर द इयर होते आणि त्याच्यात सुद्धा ते ओव्हर द इयर कसे होते, बऱ्याच इंटरनॅशनल ट्रॅव्हलमध्ये विमानात असतात बघ आता. हां, हां, हां. बरोबर, नुसते स्पंज लावलेले आणि वरून असे ठेवायचे, तसे ते होते इयरफोन. पण बरोबर. त्याच्यात सुद्धा तो जो काही माझ्या माझ्या साउंड यायचा. साउंड नाही, तो इम्पॅक्ट झाला. साउंड चांगला आहे, वाईट आहे हा मुद्दाच नाही इथे. आणखीन वेगळा आहे तो हां, मुद्दा. तो मुद्दा वेगळा आहे. परंतु तो जो इम्पॅक्ट झाला ना, त्या इम्पॅक्टनी म्हणजे अक्षरशः मला हादरून जायला झालं होतं. हादरून इन द सेन्स, की अरे काय हे येतंय ऐकू आणि कसं येतंय ऐकू इथे. त्यामुळे मला वाटतं, की हा अतिशय महत्त्वाचा ट्रान्झिशन पॉइंट होता, की जिथे म्युझिक पर्सनल झालं आणि एक म्युझिकचा पूर्ण स्केप बरोबर. बदलला. ते इझिली कुठेही तुम्हाला हवं तेव्हा हवं ऐकायची तिथे सोय नेता झाली. आला, हो. ऐकायची सोय झाली. नाहीतर मला अजून आठवतं, की आम्ही UNO खेळायचो आपण. हां. UNO नावाचा खेळायचो. UNO UNO याच्या आड कार्ड्सचा. हां. नाहीतर मग पत्ते खेळायचो. मग ते लावत असताना मग आशिकीची गाणी लावून ठेवली आहेत. हो. ते लावत असताना साजनची गाणी लावून ठेवली आहेत किंवा मुळात एका जागी बसून. एका जागी बसून. हो, हो. इथे म्हणजे अरे मी ट्रेनमध्ये जातोय आणि मला तरी ऐकू येतंय. हो, हो. आहे हा जो काही विश्वक्रांतीचा एक माहोल तयार झाला होता तो तो त्यावेळेला योग्य वाटला होता. पण नंतर त्याची तो भस्मासूर नंतर जो हो, हो. पसरत गेलाय. नाही तेव्हा तो योग्य वाटला याही कारणासाठी, की मगाशी मी सुरुवात करताना म्हटलं तसं, त्यांनी खरं म्हणजे म्युझिक इंडस्ट्रीला मदत केली होती. बरोबर, तो जो बदल बरोबर, होता. बरोबर. त्यांनी चॅलेंज नव्हतं नव्हतं केलेलं. केलं. अगदी यू सेड जास्त इट. पटकन चांगल्या पद्धतीने ऐकायची सोय सगळ्यांमध्ये झाली. हं, हं. त्यामुळे त्या टेक्नॉलॉजी चेंज चा एक इम्पॅक्ट होता. हं. चांगला बरोबर, इम्पॅक्ट चांगला होता. इम्पॅक्ट होता. म्हणजे रीचच्या दृष्टीने होताच. बरोबर. तर तो क्वालिटी ऑफ म्युझिकच्या दृष्टीने पण काही इम्पॅक्ट होता असं वाटतं का तुला? नाही वाटत. इनफॅक्ट हा तू महत्वाचा मुद्दा म्हणलास मिलिंद, कारण का जेव्हा साजन आणि आशिकीची एक कॅसेट मिळायची, मला अगदी ती हां, आठवते. हां. स्प्लिट तेव्हा मिळायची. हं. तशा मग मी 2 कॅसेट विकत घेतल्या. एक मला जाताना पण ऐकायला पाहिजे आणि एक माझ्या घरी पण ऐकायला पाहिजे. म्हणजे इनडायरेक्टली ह्या टेक्नॉलॉजीमुळे आपण म्युझिकची सेलेब्रिटी तेव्हा वाढली होती. जास्त कन्झम्पशन. जास्त कन्झम्पन हां, झालं हां, होतं. हां. बरोबर. कारण का तेव्हा ही पण पद्धत एक होती, की आपण कॅसेटवाल्याकडे जायचो आणि त्याला गाण्याची लिस्ट द्यायची आणि मग तो आपल्याला TDKच्या 60 किंवा त्याला 90च्या कॅसेटवर गाणी त्याला एक रेकॉर्ड फार सुंदर शब्दप्रयोग प्रचलित होता तेव्हा, कॅसेट भरून देणे. कॅसेट भरून हां. देणार. त्या 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 काळामध्ये ही म्युझिकची ॲक्सेप्टेबिलिटी खूप वाढली असं हो, मला वाटतं आणि हो. त्यामुळे तो टेक्नॉलॉजी आणि मला असं नंतर खरं म्हणायचं, की एवढ्या 25-30 वर्षाचा आता विचार करून झाल्यानंतर ना, त्या चेंज नंतर म्युझिक विकलं जाईल असा टेक्नॉलॉजिकल चेंज झालाय की नाही याच्यावर विचार करायला लागेल आपल्याला. हो. म्हणजे म्युझिक विकलं जायला हो, हेल्प हो. होईल हो, असा हो. टेक्नॉलॉजिकल कुठचाही चेंज त्या चेंज नंतर झाला नाही असं मला वाटतं. तिथल्या तिथे लगेच एक झाला होता, हां. की त्यानंतर सीडी प्लेयर झाले होते. बरोबर आहे. पोर्टेबल सीडी बरोबर आहे. प्लेयर्स. पण बरोबर म्हणजे आहे. ते पण फक्त मीडियम रूप बदललं माध्यम फक्त. बदललं होतं माध्यम त्याचं. बदललं होतं. पण पण तोपर्यंत तुम्हाला ते विकतच घ्यावं लागायचं. विकतच एक्झॅक्टली धिस इज द पॉइंट. हो, ते हो, विकतच आपल्याला हो. तेव्हा ती फुकट मिळायची सोय नव्हती. सोय नव्हती. त्यावेळेला सोय नव्हती. हो, हो. त्याच्यामुळे बदलणाऱ्या तांत्रिक गोष्टींचा हं, ती गोष्ट चांगली आहे का? हं, का वाईट आहे तो बदल? हं. याचा विचार आपण त्या कलेवर किंवा त्या इंडस्ट्रीवर त्याचा परिणाम काय होतोय? हो. अशा अर्थाने करणं आपल्याला आवश्यक ठरतं. आणि महत्वाची गोष्ट याच्यात मिलिंद अशी आहे, की 95, 90-95 जोपर्यंत आपण टेपवर काम करत होतो, हो. तेव्हा आपल्याला ना इन्व्हेस्टमेंट करणं ह्याची निकड कधी लागली नाही बघ. हो, हो, हो. कुठच्याही गोष्टीसाठी बरोबर. इन्व्हेस्ट करायला लागतं ह्याची गरज नाही भासली आपल्याला. बरोबर. आणि स्टुडिओमध्ये म्हणजे स्टुडिओमध्येच जायचं. हां. घरी स्टुडिओ होऊ शकतो हा विचार सुद्धा कधी नव्हता. कोणाच्या मनाला शिवला नव्हता त्यावेळेला.
तशा अर्थी टेक्निकल पोर्टेबिलिटी नव्हती. नव्हती त्यावेळेला. आपण आणखीन थोडं मागे गेलं तर मला आठवतंय मी कॉलेजमध्ये असताना हं. की रेकॉर्ड प्लेयर्स नव्हता बरोबर. हातात. म्हणजे मी हां. कॉलेजला होतो, मी हॉस्टेलमध्ये राहायचो. तर तेव्हा संगीत ऐकायला म्हणून दुकानं असायची काही. हां. करेक्ट. म्युझिक प्लेयर्स असायचे असं. तिथे आणि तिथे तासाभराचे काही पैसे, पैसे द्यायचे. जसं आपण काही पैसे देऊन सायकल भाड्याने घ्यायचो, बरोबर. तसं ऐकणं भाड्याने घेतलं आठवतंय मला. क्या बात है. आणि मग त्यांची लायब्ररी मोठी असायची. हां. तर तिथे आम्ही जाऊन रेकॉर्ड्स ऐकायचो. पण मला वाटतं म्हणजे हा जो चेंज आहे, की आपण तेव्हा रेकॉर्डिंग स्टुडिओत जाऊनच रेकॉर्ड करायचो. हो. आणि जेव्हा हे सगळ्या इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसेस इंट्रोड्यूस व्हायला लागले, अर्थात पंचमच्या काळापासून इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसेस आहेत. हो. सिंथेसायझर्स तेव्हाही होतेच. होतेच. म्हणजे पण तेव्हा ते अॅनालॉग सिंथेसायझर्स होते. हो. त्याच्यावर तुम्हाला साउंड करायला लागायचा. म्हणजे नाही, तेव्हा वाद्यासारखा वाद्यात आवाज काढण्याची पद्धत पद्धत नव्हती. आलेली नव्हती तेव्हा. रिप्लिकेट करायची Replicate पद्धत नव्हती. करायची. तुम्ही काहीतरी साउंड क्रिएट करू शकायचा नवीन. म्हणजे ते एक वेगळं वाद्य असल्यासारखंच त्याचं अस्तित्व होतं. ऑफकोर्स. पण जेव्हा हे पोर्टेबिलिटी आणि मुख्य म्हणजे सगळ्यात भीतीदायक वस्तू जी आपल्याकडे सुरुवात झाली ते म्हणजे सिक्वेन्सर्स. सॅम्पलिंग आणि सॅम्पलिंग आणि sequencer. सिक्वेन्सर्स. हो. त्या गोष्टींनी जेव्हा आपल्या इंडस्ट्रीमध्ये पहिलं पाऊल ठेवलं, तिथपासनं आजपर्यंत दर 3 वर्षानंतर तुला तुझी टेक्नॉलॉजी अपडेट करायला लागते. हां, म्हणजे तो एक वेगळाच चॅलेंज क्रिएट झालाय. म्हणजे तुम्ही जसं तू सुरुवातीला हार्मोनियम शिकायला सुरुवात केलीस, तेव्हाचा टप्प्यातला चॅलेंज काय होता? तर मी खूप रियाज करणे आणि हात खूप साफ साफ होणे करणे. बरोबर. आणि सांगीतिक ज्या फ्रेजेस आहेत किंवा कल्पना आहेत, बरोबर. त्या रुजवणे बरोबर. आणि त्या डेव्हलप करणे. करेक्ट. टेक्नॉलॉजी इतक्या फास्ट बदलत गेल्यामुळे हा सगळा भाग बाजूलाच पडला. बाजूलाच पडलाय. खरंय. म्हणजे खरोखर तुला म्युझिशियन व्हायची गरज आहे का? असा प्रश्न पडावा इतकी ती टेक्नॉलॉजी बदलत गेली. बदल आणि आत्ताच्या काळात तर आपण त्याच्यावर नंतर बोलूया. पण आपण आधी 95 ते 2000 पर्यंत तरी येऊया पुढे. हो. आणि मग मला अजून आठवतंय की कौशल वगैरे मी तेव्हा कॉलेजमध्ये होतो. कौशल पास आउट झाला होता. कारण तुझं आणि कौशल हो. आपल्या वयाचं Parallel. पॅरलल तुमचं आहे. तेव्हा मला अगदी प्रकर्षाने आठवतंय की कौशलचे रात्रभिजनी सारखा अल्बम आम्ही स्टुडिओमध्ये अॅनालॉग रेकॉर्ड केल्यानंतर वाह! समीर म्हात्रेंनी 1880 नावाचा रोलँडचं ते हो. मशीन यायचं मोठं. हो. तुला आठवतंय मोठं मशीन यायचं. त्या मशीनवर रास्ता रोकोचं दुःखाचा सूर उमलतो वगैरे गाणं केलं होतं. हां. आणि त्यावेळेला त्या मशीनचा वापर करून समीर म्हात्रे गाणं करतो किंवा प्रसाद साष्टे त्यावेळेला हे प्रोग्रामिंग करतात. हा हां. शब्द पहिल्यांदा ऐकून अरे बापरे! काहीतरी हो. म्हणजे आतापर्यंत आपण जे शिकलोय ते काय आहे आणि आता हे काय नवीन शिकायला लागणार आहे असं तो काळ होता मला वाटतं. पण त्या काळात सुद्धा मिलिंद तुला मी स्पेशली संगीतकार म्हणून हा प्रश्न आता विचारतो मुद्दामून, हं. की तरी सुद्धा म्युझिकची प्युरिटी मेंटेन करण्याचा ध्यास त्या काळात कारण तसं तू मला 5 वर्ष सिनियर आहेस असं म्हणूया आपण. मी म्हणजे हल्लीच्या जगात म्हणतं तर माझा धाकटा भाऊ मला 6 वर्ष ज्युनियर आहे आणि तुम्हाला पुढची पिढी वाटते. हो, बरोबर आहे. सध्या अशी परिस्थिती आहे. नाही, बरोबर आहे. हे करत असताना इव्हन कौशलचं पण मी बघितलंय त्या काळात, की अतिशय किंवा अवधूत असेल, आपला हो. गुप्ते असेल, सलील असेल, ह्या सगळ्या लोकांचं बघितलंय, की अतिशय प्युरिटी मेंटेन करण्याच्या दृष्टिकोनातनं सगळ्यांचा अट्टहास असायचा. हो. म्हणजे सलीलची पांढर नावाची फिल्म मी त्या केल्या. गजेंद्र अहिरेची फिल्म होती, त्यात मी वाजवलं होतं. पांढर नावाची फिल्म होती. त्या फिल्मसाठी रेकॉर्डिंगला अवधूत वाडकरकडे V2 स्टुडिओमध्ये जुना बांद्र्यातला. बांद्र्यातला. हो. त्या स्टुडिओमध्ये हे मला अगदी प्रकर्षाने जाणवायचं, की नाही काही असलं ना तरी हे संगीताला धक्का लागू देत नाहीये. हां. ती मला वाटतं एक वृत्ती पण असावी लागते आणि तसं खतपाणी पण तुम्हाला मिळालेलं असावं लागतं. संस्कार. संस्कार हाच त्याचा खरा शब्द आहे. हं. कारण की लहानपणापासून जी गाणी ऐकत आपण वाढलो. हं. म्हणजे मला आठवतंय की रेकॉर्ड्स ज्या आमच्याकडे आणल्या जायच्या त्या क्लासिकल म्युझिकच्या आणल्या जायच्या. कारण बरोबर. आई क्लासिकल गायची. हं. आणि रेडिओवर मराठी गाणीच ऐकली जायची. जी बाबूजींची असायची, हृदयनाथ मंगेशकरांची असायची आणि मग त्याच्या आधीचे वसंत प्रभू, वसंत देसाई या लोकांची असायची किंवा मग नाट्यगीतं असायची. क्या बात है. तर ह्या सगळ्यामध्ये संगीतच होतं. म्हणजे संगीत म्हणजे काय हां. याचं उदाहरण जे मनात रुजलेलं होतं, हं. ती ही गाणी होती. ही आपली आयडॉल्स होती. बरोबर. त्याच्यामुळे टेक्नॉलॉजी ही टेक्नॉलॉजी आहे आणि संगीत हे संगीत आहे. ह्याच्यात कधीच गोंधळ नव्हता मनामध्ये. अगदी बरोबर. त्यामुळे कदाचित असंही म्हणता येईल, की हे मुद्दाम केलं गेलं किंवा मुद्दाम करावं लागलं असं नाही, तर ते झालंच. कारण की तो फरकच माहीत होता, की हे जे काय आलंय ते संगीत नाहीये. बरोबर. संगीत ही संगीतासाठी सपोर्ट सिस्टम असू शकते. हे तंत्र आहे. हे तंत्र आहे. म्हणजे बरोबर. तंत्र आणि मंत्र याच्यातला फरक जो कळावा लागतो तो आहे. क्या बात. आणि तो आजही ज्यांना कळतो ते सगळं तंत्र उत्तम वापरून सुद्धा चांगलं म्युझिक पण तयार करतात. अगदीच बरोबर आहे. आणि
मला वाटतं ते अजूनही चांगलं म्युझिक तयार होतंय, होत राहणार आहे आणि ते आयुष्यभर होत राहील. म्हणजे मला तू अवधूतचा उल्लेख केलास. अवधूत हा या पूर्ण ट्रान्झिशन मधला फार महत्वाचा कंपोजर कारण वाटतो मला. आणि कारण त्यांनी स्वतः 3 वर्ष रेकॉर्डिस्ट म्हणून काम केलेलं आहे. ते पण केलेलं आहे आणि त्यांनी सुद्धा पहिली कॅसेट कवितेलाच चाल लावून केलेली आहे. ओह! थेंब बरं म्हण तुझे नावाची कॅसेट. बरोबर, बरोबर. मी अच्छा. जर नाव मला वाटतं मी बरोबर घेतोय. हं. तर त्याच्यात त्यांनी उत्तम कविता म्हणजे जे आम्ही सगळ्यांनी केलंच ते. पण त्याचा ग्राफ आज पाहिला तर मला खूप कौतुक वाटतं, की तो तेही आज करूच शकतो. अगदी म्हणजे बरोबर. त्याच्या कुठल्याही गाण्यामध्ये हं. त्याची जी तत्व आहेत हं, बेसिकली हं. ती सुटून गेलेली दिसत नाही. नाहीत. खरंय. पण तो काळाच्या बरोबर अतिशय छान पद्धतीने फुलत राहिला बरोबर. आणि सगळी टेक्नॉलॉजी वापरत राहिला. आज तो दिग्दर्शक पण झाला. दिग्दर्शक पण झालाय आणि स्वतः उत्तम तो लिहितो पण लिहितो पण उत्तम. आहे, हो. कंपोज पण करतोच आहे गातोही आणि तेवढाच गातोही उत्तम. तेवढाच हो. उत्तम आहे. एक्झॅक्टली. तर त्यामुळे आपण त्या काळातले म्हणजे कौशल मी सलील आणखीन अजित परबचं अजित पण आहे. आपण नाव करेक्ट, करेक्ट. अशी अनेक नावं घेता येतील. तर या प्रत्येकाचा मिथिलेश आहे. मिथिलेश आहे, बरोबर. कमलेश आहे, कमलेश. अनेक नावं येतील. आपल्याला तो WhatsAppचा ग्रुप आपला उघडायला लागेल आणि उघडायला लागेल. 107 नावं आहेत हो. ती बघायला लागतील. तर त्याच्यामुळे काय झालंय, की प्रत्येकाचा पिंड वेगळा होता. हं. पण प्रत्येकाला संगीत म्हणजे काय माहित क्या होतं बात है. आणि मग प्रत्येकाचा निर्णय होता तो, हं, हं. की मला या पद्धतीचं संगीत करायचंय. पण मला या पद्धतीचं संगीत संगीत करायचंय. करायचं आहे. हा निर्णय होता. अगदी बरोबर. त्यामुळे आणि म्हणजे माझं म्हणजे स्पेशली मी 95-96 साली जेव्हा 17-18 वर्षाचा होतो ना, तेव्हा त्या जडणघडणीच्या काळात माझी ह्या सगळ्या मंडळींची ओळख झाली. म्हणजे इव्हन तुझी सुद्धा त्या बरोबर. काळात हो. झाली ओळख, कमलेशची झाली. त्यामुळे ना प्युरिटी ऑफ म्युझिक मेंटेन केल्याशिवाय आपण काहीही पुढे करायचं नाही. हा इतका डोक्यात बसलेला संस्कार अजून आहे ना आणि तो ह्या लोकांमुळेच. कारण का माझं तसं पार्श्वभूमी ठाण्यात मी होतो पूर्ण. संगीताच्या फील्डशी संबंध नव्हता. हां. आमचा घरचा व्यवसाय वेगळा असल्यामुळे. पण कॉलेजमध्ये आल्यानंतर हे झाल्यानंतर ही प्युरिटी ऑफ म्युझिक मेंटेन करायलाच पाहिजे. हा हे फार जाणवलं. आणि हे तुला कशामुळे आणि केव्हा जाणवायला लागलं असं वाटतं तुला? मी सांगतो तुला मला हं, कधी जाणवलं ते. हं. रुपारेल कॉलेजमध्ये मी जेव्हा FYBAला ॲडमिशन माझी झाली आणि ती झाल्याचा एक किस्सा फार फार इंटरेस्टिंग आहे, पण तो नंतर कधीतरी सांगेन. पण जेव्हा पाटणकर सरांनी मला रुपारेल कॉलेजमध्ये ॲडमिशन दिली, कारण जेव्हा मला माझे 12वीचे मार्क आणि माझी 12वीची प्रगती बघता, साधारण मला रुपारेल कॉलेजमध्ये पिऊनची सुद्धा नोकरी ऑफर नसती झाली. साधारणपणे या प्रतीचे माझे मार्क होते. परंतु त्या केसमध्ये सुद्धा माझ्या बाबांच्या, आईच्या पुण्याईमुळे कारण माझ्या आई-बाबांचा बघण्याचा कार्यक्रम रुपारेल कॉलेजच्या प्रिन्सिपलांच्या केबिनमध्ये झालेला आहे. ओह! तर असं माझ्या जन्माचा पाया रुपारेल कॉलेजच्या प्रिन्सिपलांच्या खोलीतनंच सुरू झालेला आहे. त्यामुळे ते एक घरासारखंच असल्यामुळे हं. माझी त्या पुण्याईवर तिथे ॲडमिशन झाली. ॲडमिशन झाल्यानंतर माझं अजित, कौशल, कमलेश, परीक्षित भातखंडे, हो, परीक्षित. श्रीपाद जाईल, हो. शिल्पा, त्याच्यानंतर प्रतिभा दामले, आता जी अमेरिकेत असते. ह्या सगळ्या ग्रुपशी नॅचरली ओळख झाली कारण स्वरसाधनेचा तेव्हा आमचं चालायचं. हां. आणि व्हायचं काय माहितीये का? तोपर्यंत ना मी घरीच पेटी वाजवायचो, कार्यक्रममध्ये चालायचे आणि त्यामुळे ना असं आपल्याला एक असं असतं, मी पेटी वाजवतो हां, येते आपल्याला. मी गोविंदरावांकडे शिकलोय वगैरे असं. इथे आल्यानंतर ना ते म्हणजे अशी खाडकन वस्त्र गळून पडली हं. अरे म्हणजे हे असं नाहीये फक्त, की मी फक्त वाजवतो पेटी म्हणजे तीच पेटी वादन असं नाहीये. ते तेवढंच नाहीये. तेवढंच नाहीये ते. ह्याच्यापेक्षा अजून 4 गोष्टी इथे आहेत. अरे हा काहीतरी वेगळं सांगतोय. अरे हे असं पण बघता येतं. अरे मग मग कमलेश काय त्याची चांगली त्याची फार पेटी वाजवत नाही. मग त्यालाच का साथीला घेतात? मला का साथीला घेत नाहीत? ह्या सगळ्या प्रश्नांची जेव्हा उकल व्हायला मला अजिबात कमलेश आवडायचा नाही. मी परीक्षेला एकदा म्हटलं पण, की कशाला कमलेशला साथीला घेतात? कमलेश बघतोयस ना? हां. मला खरंच वाटलं कमलेश इथे बसलाय. बसलाच आहे बघतोय. हां. तर मी म्हटलं कशाला त्याला साथीला घ्यायचं कमलेशला? मी वाजवतो ना पेटी मला घ्या की. मी वाजवतो ना असं. पण तेव्हा ती काय म्हणतो आपल्याला कोती असते दृष्टी त्या काळात खूप आणि ती वाईडन व्हायला हळू वेळ लागतो. ती एका क्षणात बरोबर. तुम्हाला असं ते आभाळ सगळं दिसत नाही. पण ती वृत्ती पण पाहिजे रे. म्हणजे ते अनेक लोकांना दिसलं ते असेल. आहे असं गृहीत धरूनच हो, आपण हो, बोलतोय रे हो. आता. म्हणजे नाहीतर इथे बसलोच नसतो. नाही ना जसे जसे आमच्या एका मुलाखतीमध्ये रवींद्र काका, डॉक्टर रवींद्र हं. थत्ते असं म्हणाले होते, की आपण सुदैवी आहोत. करंटे आहोत की नाही आपण ठरवायचं म्हणे. वाह! वाह! तर तसं आहे तसं. वाह! त्यामुळे आपण सुदैवी आहोत एवढं हो, नक्की. नक्कीच तर आहोत. त्यामुळे मला ते आठवतंय, की ही जी वाइडनिंग होत गेलं लाईफचं, की त्यामुळे एखादं गाणं ऐकायचं कसं, हो. एखाद्या गाण्याकडे बघायचं कसं किंवा गाणं वाचायचं कसं, त्याच्यातले स्वल्पविराम कुठे वाचायचे, यती कुठे वाचायच्या, काय हा सगळा माझा त्या रुपालीच्या काळात झालेले संस्कार आहेत आणि तेव्हा महत्वाची गोष्ट अशी होती, की अ, ब ब चेतन पण त्या काळात ॲक्टिव्ह होता. चेतन दातार. दातार हां. बरोबर.
त्याच्यानंतर आमच्या रुपारेलमध्ये दीपक राजाध्यक्ष बऱ्याचदा तिथे यायचा. वा. विश्वास सोहनी यायचे खूप वेळा. तर त्यामुळे हे पण एक ना असं ते वेगळं विश्व सांस्कृतिक वातावरण. विश्व. त्यामुळे मी तुला म्हणतो की मला तो रिअलायझेशन आयुष्यात थोडक्यात म्हणजे तुला संगीताचं ऍप्लिकेशन तिथे जाणवल्यामुळे तुला ते जाणवलं. अगदी बरोबर. आणि त्याच्यामुळे नंतर जेव्हा कुठचंही रेकॉर्डिंग वाजवायची काही वेळ आली ना, तरी परत तू म्हटलास हे संगीत आहे, संगीत आहे, तंत्र आहे, तंत्र आहे. हा डिव्हिजन कंप्लीट झाले. मी तुला असं विचारतो, चित्रपट आपल्या डोक्यात त्या काळात एक इमेज होती बघ, गाणं म्हटल्यानंतर, की गाणं कसं असतं, की गाण्याचे कितीही प्रकार असू शकतात. आता गाणं म्हणजे गाणं झालंय. ओके नाही, सॉन्ग इज अ सॉन्ग. पण त्यावेळेला अल्बमचं गाणं वेगळं होतं, फिल्मचं गाणं वेगळं होतं, मग मराठी फिल्मचं गाणं वेगळं होतं, हिंदी फिल्मचं गाणं वेगळं होतं, किंवा मग कदाचित आता तेव्हा सिंगल्स हा प्रकारच अस्तित्वात नव्हता. 8 गाणी कमीत कमी आणि हे आपण म्हणजे कोणी ठरवलं होतं माहिती नाही, पण 8 गाणी पाहिजेत. 8 गाणी लागतात आपल्याला. तर हा प्रकार तुम्ही कसा हँडल केलात म्हणजे त्या? आणि तेव्हा एकतर तू जे म्हणतोयस ना, की अल्बमचं गाणं आहे किंवा सिनेमाचं गाणं आहे, ते गाणं वेगवेगळं वाटायचं. तर ते मला असं वाटत नाही की सांगीतिक दृष्ट्या वेगळं वाटायचं. बरोबर. प्रोडक्शन म्हणून वेगळं वाटायचं. हो, अगदी बरोबर. म्हणजे सिनेमाचं गाणं खूप मोठ्या साईजने रेकॉर्ड होणे, त्याचा एक दणदणीत साऊंड ऐकू येणे, जो थिएटरमध्ये पुरेसा वाटावा. आणि ऑब्व्हियसली त्याला खर्च पण लागायचा आणि बजेट्स लागायची. बरोबर. त्या मानाने अल्बम्स ही तशी वैयक्तिक संधी होती. करेक्ट. म्हणजे सिनेमामध्ये खूप लोकांचे पैसे पण इन्व्हेस्ट केलेले असतात. बरोबर. पण अल्बम हा तुमचा निर्णय होता. करेक्ट. आणि त्यामुळे ते तुम्ही पुरेसं वाटेल इतकाच खर्च करायचा. वा. पुरेसा हा शब्द महत्वाचा. पुरेसं वाटेल म्हणजे अगदीच ते कमी काहीतरी वाटणार नाही, असं अगदीच तबला आणि पेटी घेऊन केलं असं नाही. पण अगदीच 50 व्हायलिन्स नाही. बरोबर. 8 तरी करूया असं करत करत. त्यामुळे मला असं वाटतं की तो एक प्रोडक्शनचा साईज होता. पण सांगीतिक व्हॅल्यू असा विचार केला तर मला असं वाटत नाही की विचार करण्यात फरक होता. तो फरक असेलच तर तो कथनातला होता. म्हणजे चित्रपटासाठीचं गाणं याच्यात कथन फार आवश्यक होऊन जातं. म्हणजे ते फार इनडायरेक्ट असू शकत नाही. बरोबर. पण तो मला वाटतं आता विषय वेगळीकडे जाईल, तर तो नको आपण बोलायला. पण तो प्रोडक्शन साईज हा मुद्दा होता असं मला वाटतं. बरोबर आहे. आणि महत्वाचं आहे, कारण का त्याच काळामध्ये आपण अॅनालॉग टू डिजिटल ट्रान्सिशन रेकॉर्डिंग मध्ये पण करत होतो. म्हणजे डिस्ट्रक्टिव्ह रेकॉर्डिंग पासून कन्स्ट्रक्टिव्ह रेकॉर्डिंग पर्यंत आपण येत होतो. म्हणजे मला हेही आठवतं की टेपवर रेकॉर्ड करत असताना इतकं प्रेशर असायचं की आता मी दत्ता रावजेकर साहेबांचं कमलेशने अरेंज केलेलं, उषा मंगेशकरांनी गायलेलं आम्ही ताडदेवला रेकॉर्डिंग केलं होतं एसएल स्टुडिओमध्ये, जेव्हा शशांक लालचंद होते. तर ते रेकॉर्डिंग लाईव्ह सगळं केलं होतं. फक्त उषाबाई नंतर येऊन गाऊन गेल्या होत्या, उषा दिदी. परंतु बाकी सगळं आम्ही लाईव्ह केलं होतं. मी सांगतो मिलिंद, काय प्रेशर असायचं. खरं काहीच कारण नाहीये, परंतु ते आपले 16 बार यायला लागले जवळ म्युझिक साईन क्रॉस झाली, अंतरा झाला, म्युझिकचे अमुक काय फ्लूटचा पीस झाला, की आपले तो बार जे 2 शेवटचे बार आले की असे इथे धड व्हायला लागायचं, की आता जर इथे जर आपण चुकलो तर चप्पल खायची लाईन आहे. कारण सगळ्यांना परत करायला लागणार आणि परत त्याच्यात टेप फुकट जाणार. त्याच्यामुळे तो शशांक सर असणार, ते आपल्याकडे रागवून बघणार. कमलेशचा मूड सगळ्या गोष्टी म्हणजे ते सगळे स्क्रीन. तेव्हा कोणी रागवून बघितलं तर आपल्याला खूप वाईट वाटायचं नाही. हो, खरंच वाटायचं. ते पण आता बदललंय. ओव्हरऑल वाईट वाटायचं आणि विचित्र वाटायचं. म्हणजे त्याच्यात असं आपण चुकलो कसं असं वाटायचं. तर ह्या इरापासून मग त्याच्यानंतर अवधूत वाडकरकडे गेल्यानंतर अवधूतच्या अतिशय मृदू स्वभावाप्रमाणे आणि मृदू भाषेप्रमाणे अवधूत वाडकर किती असेल मृदू त्यातल्या त्यात आपल्याकडे मराठी. अवधूत, तू पण बघतोयस ना, तू आज जे काय बोलतोय ना सगळ्यांना, हा इंटरव्ह्यू रिलीज झाला की मी अलिबागला शिफ्ट होतो. नाही पण गमतीचा भाग नाही, सांगू नकोस. परंतु मित्र आहेत आपले. अरे प्रश्नच नाही. तर त्याच्या रेकॉर्डिंग मध्ये V2 मध्ये गेल्यानंतर मला तो खरं सांगतो तो कम्फर्ट आला रेकॉर्डिंगचा त्यावेळेला. कारण का ती भीती चेपली गेली. म्हणजे कशी चेपली गेली, की 2 गोष्टी आहेत. म्हणजे मी अवधूतचा मुद्दामून इथे उल्लेख करतो, कारण का त्यावेळेला तोच आजीवासन आणि V2 असे दोन्ही असताना सुद्धा एकटा त्या वेळात
पूर्ण V2 सांभाळत होता. सांभाळत होता. आणि नाही, अवधूत वाडकरचं खरंच कौतुक आहेच. त्याला सुद्धा खूप आधीपासून बघितलंय आणि त्यांनी ज्या पद्धतीने सगळ्या गोष्टी आत्मसात केल्या, अगदी त्यांनी पण हे सगळे चेंजेस हो. म्हणजे फक्त संगीतकारांनीच नाही एक्झॅक्टली ते केले, तर सगळ्या तंत्रज्ञांनी सुद्धा केलेले आहेत. ते चेंजेस आत्मसात केले, म्हणूनच आज सगळे काम करू शकतो. आणि त्यामुळे मी स्पेशली अवधूतचं नाव घेतो, कारण त्यावेळेला मला तो कम्फर्ट झोन त्याच्यामुळे क्रिएट झाला. हो. त्या स्तुती आपली जागा वाटायची. हो, हो. V2 मध्ये गेल्यानंतर असं वाटायचं की वी आर होम. सेफ. सेफ हो. झालं. आणि ह्याचं दुसरं महत्वाचं कारण म्हणजे ही भीती चेपली गेली की आता टेप नाहीये. हो. आता टेक नाही झाला तर फार तर तिकडून आपल्याला 2 कौतुकाचे शब्द ऐकायला येतील हो. त्या बाजूनी. पण आपण परत रेकॉर्ड करू शकतो. बरोबर. रिटेक जी पद्धत सुरू झाली ना, त्या पद्धतीमुळे भीती चेपली गेली. पण आता मला वाटतं मिलिंद, आता ह्याच्यावर तू भाष्य कर. आता ती भीती चेपली जात ती भीती संपून आता तो ओव्हर कॉन्फिडन्स कन्व्हर्ट झालाय की काय, असं वाटतं का तुला? तेव्हा भीती चेपली गेली, आता संगीत चेपलं गेलंय. कारण की आता ते खूपच कापता येतंय. म्हणजे तेव्हा मला आठवतंय की स्पूलचं टेप कमी, रेडिओ जिंगल्स जेव्हा आम्ही करतोय. आता रेडिओ जिंगल असा शब्द शब्द आला. आला बघ. आता रेडिओ जिंगल कोणी म्हणतच म्हणतच नाही. नाही. बरोबर. जिंगल नुसतं, Jingles. कारण ती पण कधीतरी ऐकू येईल वगैरे. तर तेव्हा रेडिओ जिंगल्स सुद्धा एडिट करताना ते स्पूलची टेप कापून एडिट केलं जायचं. एक्झॅक्टली. आणि ती अशी आडवी कापूनच टाकायचे. म्हणजे जसं पूर्वी फिल्म्सचं एडिटिंग व्हायचं, की ती फिल्म निगेटिव्ह कापायचेच. करेक्ट. तर ते कापताना भयंकर दडदड होत असेल ना, तू म्हटलंस तसं, की चुकीचं कापलं की परत नाही होणार आहे ते. तर तिथपासून सुरू झालेला जो प्रवास आहे, ती धडधड अविनाश ओक सरांचं मी बघितलंय हां. मुद्दामून, की ते एडिट मार्क स्टेपमध्ये जेव्हा टाकायचे ना, हां. तेव्हा अक्षरशः कागदाचा कपटा असे घ्यायचे नुसता आणि ते मारताना तो बरोबर त्या काउंटरला तो एडिट मार्क तिथे सोडायचे. वाह, वाह, वाह! तिथे म्हणजे किती प्रिसाईज ते मशीन, त्या मशीनच्या फिरण्याचा स्पीड, त्या टेपच्या फिरण्याचा स्पीड आणि ह्याच्यात तो एडिट मार्क तिथे कुठे टाकला तर टाकायचा, बरोबर तिथे. बरोबर तिथे मला टाकायचा. आता नीलमताईंची आठवण झाली, म्हणजे करुणादेव. हो. यशवंत देवांच्या हो. पत्नी. त्या आकाशवाणीत होत्या हो. कामाला. हो. तर त्या म्हणायच्या, आम्ही अशी खूण टाकताना मग कागद सापडेलच असं नाही. मग मी ₹1 नोट टाकायचो. ती चांगली अडकायची. ओह! तो कागद थोडासा स्टिफ स्टिफ असल्यामुळे. असल्यामुळे. वाह! तर मग आपण ते परत हो. कमिंग बॅक टू दी हो. रिटेकच्या रिटेकच्या विश्वामध्ये हो. आपण येतो परत. आणि मग ते टेक्नॉलॉजी अडॉप्ट पुढे झाल्यानंतर मग रिटेक मग मल्टी ट्रॅक पण स्पूलवर सगळंच ते आलं. झालं. मग हार्ड डिस्क रेकॉर्डिंग आलं. हार्ड डिस्क रेकॉर्डिंग. आणि मग 2000 साली मला वाटतं की Pro Tools आणि Nuendo हे दोन्ही हो. सायमल्टेनियसली लोकं हो. वापरायला लागले. हो. मग Pro Tools इंडस्ट्री स्टँडर्ड झालं वगैरे, वगैरे, वगैरे. आणि मग हे कन्स्ट्रक्टिव्ह रेकॉर्डिंगकडे आपण यायला लागलो. नाही, पण तू मगाशी मुद्दा वेगळा घेतला होतास काहीतरी, की या एडिटिंगमुळे काय झालं असं हां, मी विचारत. असं म्हणत होतो की ती भीती चेपून आता तो हां. तो भसतो. नाही, मला असं वाटतं की अतिस्वातंत्र्य हां. मिळाल्यामुळे ते झालंय. बरोबर. म्हणजे अतिस्वातंत्र्य काय, तर कितीही वेळा चुका, हो. कितीही वेळा ते कापून तुम्हाला जोडता येणार आहे. बरोबर. किंवा अगदी बारीकसा श्वासाचा किंवा ओठ उघडल्याचा आवाज आवाज सुद्धा आलेला तुम्हाला त्यातनं कापता येणार आहे. पुसून टाकता येणार आहे ऑडिओमधनं. तर हे जे अतिस्वातंत्र्य आलंय, त्यामुळे सलग तुम्हाला वाजवता येणं, सलग तुम्हाला गाता येणं, ह्याची गरज संपली. खरंय. म्हणजे खऱ्या अर्थी विचार केला तर नाहीये संपलेली. पण ज्यांना ते येत नाही त्यांना सुद्धा संगीत करता यायला लागलं. हा त्या टेक्नॉलॉजीमुळे झालेला तोटा आहे असं मला वाटतं. अगदी बरोबर. आणि मला वाटतं की आपण सगळ्यांनी मिळून ह्या एका गोष्टीसाठी अट्टहासपूर्वक प्रयत्न करायलाच पाहिजेत आणि करतोच आपण, की त्याच्यातनं परत संगीत मेलं नाही पाहिजे संगीत मेलं. या विषयातनं. कारण का परत असे पण आपण म्हणतो की हल्ली पूर्वी गायकीत घराणी असायची. जयपूर घराणं हो. आणि हे आता ऑटोट्यून घराणं असतं. हो. आता मेलोडाईनचं घराणं असतं. म्हणजे अनेक ऑटो ट्यून म्हणजे काय ते सांगून अ, टाकूया प्रेक्षकांना आपल्याला, की प्रेक्षकांना एवढं सांगतो की असं काही सॉफ्टवेअर आहे की ज्या सॉफ्टवेअरमुळे आपण बेसूर गायलेला आवाज सुद्धा सुरात आणता येतो. सुरात आपल्याला आणता येतो, असं हो, होतं. हो. म्हणजे त्यामुळे ह्या ऑटोट्यून आणि मेलोडाईन घराण्याचे जे गायक आहेत, हो. जे असतात किंवा जसं मयुरेश आमचा लताबाईंच्या इंटरव्ह्यूत म्हणला होता, की दीदींनी गाणी गायल्यामुळे माझ्यासारख्या अनेक संगीतकारांना आपण संगीतकार आहोत असे भास व्हायला लागले. वाह! वाह! हे इतकं वाक्य माझ्या मनात त्याचं कोरलं गेलंय. तसं ऑटोट्यून मेलोडाईनमुळे कोणी गाऊ शकतं हल्ली. असं जे झालं नाही, ह्याच्यावर सुद्धा एक ताळतंत्र ठेवणं आपल्या एस्पेशली आता आपल्या जनरेशननी असं म्हणेन मी ते गरजेचं आहे. सगळ्यांचंच झालं. जसं मगाशी मी म्हणलो ना, की फक्त संगीतकारच नाही तर तंत्रज्ञ. तसं वादकांचं सुद्धा झालं हो, ते. बरोबर की आहे. तू जसं म्हणलास, की तो बार आला की धड सुरू व्हायची. तो आता प्रश्नच नाहीये. नाही ना, नाही. म्हणजे त्याच भागाचा फक्त वाजवणार आहे आणि नाही आलं तर 100 वेळा वाजवून किंवा 100 वेळा वाजवल्यातल्या
दुसऱ्या टेक मधलं 99व्या टेक मधलं जोडून पण जोडून करता येतं. वाजवणार आहे. किंवा जर काही थोडंसं कॉम्प्लिकेटेड म्युझिक असेल तर मी आता असं वाजवतो तो नंतर ते शिफ्ट कर, हे पण शक्य हो, हो, होतं. ते पण सगळं. शक्य होतं. तर ते म्हणजे त्यामुळे तो एक फ्लो तुटला असं मला वाटतं हां. संगीताचा. फक्त याच्यामध्ये एकच गोष्ट आहे, की मला अजून काही आपण आपल्या मित्रांबद्दल बोलायचं तर ज्यांनी ह्या टेक्नॉलॉजीचा सुद्धा आपल्या संगीतात उत्तम प्रकारे हो, वापर करून हो, घेतला. हो, म्हणजे हो, असं नाही, की हो, फक्त हे हो. वापरलंच नाही असं नाहीये. नाहीये, म्हणजे नाही. आता प्रसाद असेल, प्रसाद हो, साष्टे हो, किंवा समीर म्हात्रे हो, किंवा आत्ताच आपला मित्र समीर चिपळूणकर हो, गेला. हो, परंतु इव्हन अजय अतुल हो, अजय स्वतः हो, हो, हे स्वतः आउटस्टँडिंग हो, प्रोग्रामर्स आहेत. हो, हो. म्हणजे आणि त्याच्यात त्यांचं संगीत जास्ती चांगल्या पद्धतीने काय म्हणतो फुलून बाहेर येतं. सो हा टेक्नॉलॉजीचा सुद्धा आपल्याला प्रचंड फायदा आहे. आता मला सांग ह्याच्यामुळे म्युझिकच्या टोनॅलिटीत काय फरक पडलाय असं तुला वाटतं? टोनॅलिटीमध्ये पडला ना, हं, म्हणजे साइज ऑफ म्युझिक तू हं. म्हणतोयस ना, म्हणजे ऐकू येणं, एकूण ऐकू येणं, रेंज, ऐकू रेंज. टोनल रेंज आणि हे हां, हां. पडला. कारण की एकतर सॅम्पल्ड साउंड जो हं. आपल्याकडे आता कॉम्प्युटराइज्ड म्युझिकमध्ये प्रोड्यूस वापरतो. बरोबर, करण्यासाठी बरोबर. आपल्या हातात आलाय. एका हं, कीवरती हं. 100 बरोबर आहे. व्हायोलिनचा स्ट्रिंग्सचा साउंड आलाय. मिळतो आपल्याला. तो इतका प्रोसेस्ड आहे मुळात, हां. की तो नुसतं एक की दाबल्यावर असा एक मोठा साउंड तुला येतो. मिळतोय. हां. म्हणजे ज्याचा खरं म्हणजे आपण लहानपणी रेकॉर्डिंग्ज ऐकल्यानंतर हे जे वाजतंय ते कशाचा आवाज आहे नेमका? बरोबर हा प्रश्न पडायचा. असा पडायचा, हो, की करेक्ट. स्ट्रिंग्सचा सेक्शन आपलं किंवा हे कोणतं वाद्य आहे? ऑर्केस्ट्रल बँग हा जो प्रकार असतो हो, किंवा हो, जो हो. भांग हां. सगळेजण वाजवतात. हो, तो अरे हा सगळ्यांनी कसा वाजवला? हो, असा प्रश्न हो. पडायचा. तर तो प्रश्न पडणं आता थांबलं. बरोबर. कारण की त्यामुळे थोडक्यात म्हणजे चांगला साउंड प्रोड्यूस व्हायला मदत झाली आहे डेफिनेटली. पण तो चांगला साउंड म्हणजे चांगलं संगीत आहे का? हां. हा प्रश्न मी विचारायची आता गरज आहे आपल्याला. एक्झॅक्टली याच पॉइंटवर मला असं सुचत होतं, की पूर्वी आपण म्हणत होतो, की साउंड टू म्युझिक म्हणजे म्युझिक टू साउंड असा हो, प्रवास प्रवास आहे. आहे आणि आता तो म्युझिक साउंड टू म्युझिक होतोय की काय? हां, म्हणजे तेव्हा व्हायला साउंड हे साधन होतं करेक्ट, करेक्ट. म्युझिक पुढे आणण्याचं. आणण्याचं. बरोबर. आता कदाचित हां. म्युझिक हे साधन आहे म्युझिक साउंड हे पुढे साधन आहे साउंड पुढे आणण्याचं. आणण्याचं. असं. हे अगदी त्या डीजेच्या स्पीकर्सपर्यंत जातंय एक्झॅक्टली, पूर्ण. एक्झॅक्टली तसं जाते. पण तसं जाऊ नये जाऊ नये. आणि म्हणजे जब जब मैं जिंदा हूँ तब तक तुम उसको हाथ नहीं लगा सकते या टाइप्समध्ये आपण मला वाटतं त्या ते काय माहिती का ते आपण वापरतो कसं ह्याच्यावर आहे. म्हणजे हं. आपण काय खूप निगेटिव्ह बोलायला इथे नाही, बसलोय नाही, ना, नाही. नक्कीच नाही होत. अजिबातच नाही. नाहीतर आपण इतकी वर्ष कामच केलं नसतं. एक्झॅक्टली. पण मला असं वाटतं की आलेले बदल, हं. उपलब्ध झालेली चांगली टेक्नॉलॉजी टेक्नॉलॉजी. आपण कशासाठी वापरायची ते आहे. म्हणजे जसं आगीचा जो शोध लागला, हां. ते आता मानवता नष्ट म्हणजे मानव जातच नष्ट होईल, अशी इथपर्यंत भीती होतीच हो, ना ती. होती. करेक्ट, करेक्ट, करेक्ट. पण ते आपण स्वयंपाक करायला वापरतोय. अगदी तर ते बरोबर. आपण स्वयंपाक करायला वापरायचं का दंगली करून कोणाची घरं जाळायला वापरायचं? अगदी हा आपला बरोबर. निर्णय असतो. तसंच मला वाटतं ही टेक्नॉलॉजी पण आपण जितकी चांगली टू द इफेक्ट वापरू, वापरता येईल आणि तेवढं आपल्याला चांगलं संगीत निर्माण करता क्या येईल. बात है! आणि चांगलं संगीत निर्माण करण्याच्या दृष्टिकोनातनच ही टेक्नॉलॉजी हो, वापरली गेली हो. पाहिजे. कारण कारण आता ह्याच्यापेक्षा मोठा भस्मासूर आपल्यापुढे हात जोडून उभा आहे. आलेलं आहे. आलेला आहे. ज्याला एआय. आता एआय म्हणतो हो, आपण. म्हणजे हो. आता माणसंच लागणार नाहीत की काय? हो, हो. अशी इतकी परिस्थिती आलेली आहे. म्हणजे मी परवाच खरंच करत होतो एका एआय टूलला मी फक्त सांगितलं, की मला अमुक-अमुक राग वर जाताना आणि तमुक-तमुक राग खाली येताना अशा ह्याच्यामध्ये एक कंपोझिशन करून दे. त्यांनी करून दिलं. हं. आता त्याच्यात सांगीतिक भाग किती होता हा भाग वेगळा आहे हां. या मला असं प्रकारात. वाटतं, की अ, ते आपण जे म्हणतोय ना, की कसं वापरायचं हे हं, ठरवलं हं, पाहिजे, हं. की समजा आता ChatGPTवरून काव्य जनरेट करता हां. येतं. हं. हो. नंतर तसंच ते समजा लिरिक्स घेतले घेतली. हं. आणि ते समजा काही पोर्टल्स आहेत. हां. दिले त्यांना. हं. तर ते एक्स, नाव वाय. नको घ्यायला. कारण ते प्रमोट नाही करायचंय मग. तर तिथे तिथे आपण अपलोड केलं हं. आणि आपण जर म्हटलं, की मला या पद्धतीचं संगीत द्या. हां. या पद्धतीचा आवाज. हां. हे मेल सॉन्ग आहे. बरोबर. ह्याच्यात गिटार हवंय गिटार. मला हां. वगैरे जेवढं तुम्ही सांगू शकाल तेवढं. बरोबर. तर 6 सेकंदामध्ये हं. 2 ऑप्शन्स तुम्हाला जनरेट करून मिळतात. रेकॉर्डेड सॉन्गचे. वाह! वाह! मला आठवतंय मी एका टीव्ही सीरियलसाठी नाही टेलिफिल्मसाठी हं. एक गाणं रेकॉर्ड करायचं होतं. तर मी 2 दिवस सकाळी 10 ते रात्री 12 असं बसून त्या दिग्दर्शकांना 40 चाली ऐकवल्या होत्या एकाच लिरिक्सच्या. त्या एआय टूलवरनं. नाही. तेच जर आज एआय टूल माझ्या हातात असेल, हं. तर तीच गोष्ट मी 1 तासात करू करू शकेन. शकतो. मला अशा पद्धतीने एआयचा विचार आणि वापर करायला वाह! हवा, वाह! 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 की आयडियाज आहेत. म्हणजे आयडिया. त्यातला कलेमधला गणिताचा जो भाग आहे ना, तो तुम्ही करून द्या. तंत्राचा जो भाग आहे तो
करून घ्या ना त्यांच्याकडे. करेक्ट. आपण त्यातली कला आपण काढून घेऊ त्यातनं. मग तो कलेप्रमाणे कसा जास्त चांगला क्या होईल, बात है! वाह, वाह! हा फारच इम्पोर्टंट थॉट आहे. ते करणं आपलं काम आहे. काम आहे. बरोबर आहे. म्हणजे मला असं वाटत नाही, की त्यांनी कलाकार रिप्लेस होतील. नाही, रिप्लेस नाही, होतील. अजिबातच नाही. म्हणजे ते शक्यता उलट आणि चांगल्या पद्धतीने वापरू शकले, तर कलाकाराच्या हाती आलेलं ते खूप चांगलं टूल आहे. चांगलं टूल आहे आणि अजून मी ह्याच्यात महत्त्वाची एक गोष्ट ॲड करीन मुद्दामून, की आता परवाच मी एका मोठ्या गायकासाठी एक गाणं म्युझिक अरेंज करून दिलं आणि ते देताना एका डिजिटल प्लॅटफॉर्मवर ते हल्ली सगळीकडे जातं तसं हो, ते ऑडिओ स्ट्रीमिंग ऑडिओ प्लॅटफॉर्म. स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म्सवर त्यांनी ते अपलोड केलं. हो. अपलोड केल्यानंतर करण्याच्या प्रोसेसच्या वेळेला मला संध्याकाळी त्या कंपनीतनं फोन आला, की "सर आपने गाना अरेंज किया है ना?" म्हटलं, "हाँ, अरेंज किया है." "सर आपने कौन से लूप्स इस्तेमाल किए? बताइए." लूप्स, लूप्स. साउंडची लूप, साउंडचे रेडी लूप. भजन होतं, भजन. मी लाईव्ह आपल्या नेहमीच्याच वादकांकडनं 2 तबले, 2 पखावज हां. आणि बाकी सगळे परकशन्स अशा पद्धतीने ते रेकॉर्ड केलेलं गाणं, लाईव्ह रेकॉर्ड केलेलं. त्यांनी विचारलं, की "हे तुम्ही कुठून लूप्स वापरले आम्हाला सांगा, आम्हाला त्या कंपनीला रॉयल्टी द्यायची त्याची." हो. मी म्हटलं, "हे लूप मी वापरलेले नाहीयेत. हे मी लाईव्ह रेकॉर्ड केलंय." तर हे त्याच्यावर खरे वादक आहे. हे खरे वादक आहेत. हे खरं स्टुडिओत रेकॉर्ड केलेलं आहे. म्हटलं, "हां, ऐसा होता है क्या? आजकल लाईव्ह रेकॉर्डिंग होता ही त्यांना ते नाहीये." माहीतच नाही. त्यांना ते माहीतच नाहीये. मी मगाशी या पद्धतीचा मुद्दा बोलणार होतो, हं. की जसं संगीतकारांना शिकावं लागलं, वादकांना शिकावं लागलं, तसं रेकॉर्डिस्टना पण शिकावं लागलं. आणि आता मी पुढे ॲड करीन, हां. की ह्या अशा कंपनीच्या लोकांना त्यांनाही शिकवायला हवंय. ट्रेनिंग प्रोग्राम घ्यायला पाहिजे हो. त्यांचे, की जे हे संगीत तिथे वाजवतायत, ज्यामुळे आपण हे संगीत ऐकू शकतोय. तिकडे जो काही अधिकारी वर्ग असेल, तो जर असांगीतिक असला, हो. तर त्याचा ट्रेनिंग प्रोग्राम तिथे इनिशिएट करणं अतिशय गरजेचं अतिशय आहे. आवश्यक आहे, नाहीतर खूप प्रॉब्लेम्स करतील. हो, भविष्यात होऊ शकतात ना. करतील म्हणजे होतील त्यांच्या हातून. होतीलच, कारण त्यांना माहीत म्हणजे नसणार आहे. आणि मग शेवटी त्या मुलीचा विश्वास बसेना, की मी हे लाईव्ह रेकॉर्ड केलंय. मी तिला माझं रेकॉर्डिंग सेशन पाठवलं ईमेलवर, हो. की कंडेन्स करून की हे खरं आहे. 7-8 जीबीचं सेशन होतं ते कमी करून 1.5-2 जीबी करून तिला पाठवलं. म्हटलं, "ऐक आता हे तुझ्याकडे ओपन करून तरी बघा, हो. की हे मग तुम्हाला पटतंय की नाही खरंय." तर ह्याच म्हणजे आता समारोपाकडे येताना या चर्चेचा मला असं वाटतं, की हा अतिशय महत्त्वाचा मुद्दा आपण रेज केला पाहिजे सगळ्यांनी. म्हणजे आपल्या नाही आता बघ, मगाशी इंडस्ट्रीच्या म्हटलं वतीने ना, आवाहन करतो. की रेकॉर्डिस्टनी जे शिकावं लागलं, हं. आता या गेल्या 7-8 वर्षांपूर्वी ज्यांनी रेकॉर्डिंग सुरू केलंय बरोबर. करायला, हो, हो. त्यातल्या किती लोकांनी खरं वाद्य रेकॉर्ड केलं याच्याबद्दल मला शंका आहे. ॲब्सोल्युटली, म्हणजे माईक कसा लावला जातो, खरंय. ढोलक किंवा नाही, पण संतूर मला वाटतं मिलिंद ही सुद्धा जबाबदारी आपलीच आहे इन दॅट आपलीच केस. आहे. म्हणजे जे रेकॉर्डिस्ट आता जेव्हा जी नवीन मुलं हो, येतायत ना, हो. त्यांना तुमची इच्छा असो वा नसो, माझे बाबा कसे मला करायचे, की तू 1 तास रोज पेटी वाजवलीच पाहिजे. हां. ह्याच्यात तुला से नाहीये. बाकी तू काहीही कर. हो. माझ्या मी लेकीला सांगतो तसं, की तू एवढं काम रोज केलेच पाहिजेस. हो. त्याच्यानंतर तू दिवसात काहीही कर, माझा प्रॉब्लेम नाहीये. खरंय. तसं तुमची इच्छा असो वा नसो, तुम्हाला मी आज लाईव्ह ढोलक रेकॉर्डिंग ऐकवणारच आहे. हो, हो, तर हो, तुम्हाला हो. मी आज ते तबला कसा रेकॉर्ड करायचा ऐकवणारच आहे. हो. आणि मग भले आपल्याकडे त्यावेळेला उपलब्ध संधी असेल किंवा नसेल असं म्हणतो आणि जर संधी नसली तर चक्क YouTube सारख्या माध्यमातून आपण त्यांना बघितलं पाहिजे. हो. दाखवलं पाहिजे बरोबर आहे. आणि त्या लोकांची आपण जबाबदारी आहे, की आपण गाइडेड लिसनिंग सेशन्स फॉर टेक्निकल पीपल घेतली पाहिजे. एक्झॅक्टली. नाहीतर मग काय होतं, नुसतीच अशी चर्चा होईल. हो. आपण आपल्याच लोकांचं आपण आपलं कौतुक करायचं. आपण म्हणतो ना, ताटातलं वाटीत, वाटीतलं ताटात, तसं नको व्हायला आहे. त्यामुळे मला असं वाटतं, की मिलिंद, मी अख्ख्या इंडस्ट्रीच्या वतीने अशी एक मागणी रेज करतो आता आणि मला मग खात्री आहे, की आपले सगळे मित्र त्याला सपोर्ट करतील. अनुमोदन देतील. द्या रे सगळ्यांनी. परंतु ही अशा प्रकारचे ट्रेनिंग प्रोग्राम्स, अशा प्रकारचे लिसनिंग सेशन्स, मग तू असशील, अवधूत असेल आणि सगळीच जी मंडळी ज्या क्षेत्रात जी मंडळी माहीर आहेत, त्यांनी सगळ्या नवीन मुलांचे हे ट्रेनिंग प्रोग्राम घेतले पाहिजेत. मग आता एक्स्पेशली तू कवितेचे घेऊ शकतोस. हो. मी घेत आलोय ऑनलाईन कवितेचे पण, गायकांसाठी पण, संगीत रचनेबद्दल पण. मला इथे आता तू म्हणतोस तसं लोकांना सांगण्याबद्दलच एक खूप चांगली ऍक्टिव्हिटी मिथिलेश, कमलेश, कौशल आणि नंतर आपण सगळे जॉईन झालो होतो. बरोबर. संगीतकार संमेलन अगदी बरोबर. नावाची अगदी 8 बरोबर. वर्ष ती ऍक्टिव्हिटी चालली होती. आणि त्याच्यात आपण अशी बरीच सेशन्स घ्यायचो. करेक्ट. खूप अनुभवी लोक, Correct. म्युझिक घ्यायचे. अरेंजर्स, बरोबर. रेकॉर्डिस्ट येऊन प्रत्येक अनुभव सांगायचे. तर हीच आता डिजिटली आपण करू शकतो. एक्झॅक्टली. या ट्रान्झिशन्सच्या संदर्भात आणि गेली इतकी वर्ष बदलत आलेल्या गोष्टींच्या संदर्भात मला काव्याचा पण विचार घ्यावा असा वाटतो याच्यामध्ये. कारण की आम्ही सगळ्यांनीच सुरुवात कवितेला चाल लावण्यापासून केली. वाह! क्या बात है. म्हणजे चाल ही बरोबर. वेगळी एंटिटी नसून तो एक उद्गार आहे, जो कवितेतनं मांडायचा आहे. आहे आणि तो उद्गार स्वरांमध्ये कसा येईल, तो मूड कसा येईल हे करायचं आहे.
तर ही पण प्रोसेस खूप बदलत गेली नंतर. म्हणजे अनेक वर्षांपूर्वी आधी चाल मग शब्द हे सगळं होतंच. होतच आहे, बरोबर आहे. पण तरीही तेव्हा असलेला काव्याचा दर्जा हं. किंवा संगीताशी मिसळून जाण्याची क्वालिटी जी होती शब्दांची, ती पण पुढे बदलत गेली बघ. बरोबर. तर ते पण म्हणजे आत्ता गाणी जे लिहितायत, त्यांनी सुद्धा जरा चांगल्या कवींच्या कविता पण थोड्या वाचायला हरकत नाहीत पाहिजे. असं मला वाटतं. बरोबर, बरोबर. कारण की तिकडे जरा जास्त फ्लो मिळेल. मिळेल. म्हणजे अनेक फोनेटिक्स नावं पासून घेतायत. फोनेटिक्स पासून. म्हणजे बाबा बोरकर म्हणायचे की मंत्रशक्ती आहे कविता म्हणजे. आहा, क्या बात है! म्हणजे कविता मंत्रोद्गार आहे. मंत्रोद्गार आहे. वाह! तर ते म्हणजे काय? तर वृत्तछंदांचा अभ्यास केल्याने कवितेच्या ओळीत जो नाद निर्माण होतो. नाद इथे श्लेष घडतोय क्या बोलताना. कळलं. त्याचा नाद लागणे त्याचा नाद आणि त्याचा नाद नाद निर्माण होणे. म्हणजे न गाता सुद्धा शब्दांमध्ये संगीत असतं. असतं. एक्झॅक्टली. लय असते. हं. ही जी क्वालिटी आहे, ही सुद्धा थोडीशी मला असं वाटतं आता विसरायला झाली. विसरायला झाले. तर ती पण थोडी बघितली गेली पाहिजे. अगदी बघितली आणि शेवटी मला वाटतं ना मिलिंद, हे अल्टिमेटली रियाजात येऊन पडतं. रियाजावर येऊन पडतं. म्हणजे आणि त्याला शॉर्टकट नाही. म्हणजे टेक्नॉलॉजीचा कितीही आपल्याकडे वापर जरी असला तरी रियाजाला शॉर्टकट नाही. नाही, म्हणजे ते सलग तुम्हाला गाता आलं पाहिजे ना, आलं पाहिजे. सलग वाजवता आलं पाहिजे. त्याच्याशिवाय आणि रियाज केल्याशिवाय ते नाही ना. अशक्य आहे. अशक्य आहे ते आणि तेच महत्वाचं आहे. कारण तिथेच शेवटी संगीत दडलेलं आहे. म्हणजे परत मला मयुरेशच्या इंटरव्ह्यूचा रेफरन्स द्यायला आवड दीदींच्या बाबतीतला. तो म्हणाला, की अगदी शेवटी जेव्हा दीदी गाणं त्यांनी बंद करायचं ठरवलं होतं त्यावेळेला, अगदी त्यांचं शेवटच्या उतरत्या काळात, तेव्हा सुद्धा ते साइन, क्रॉस आणि अंतरा एवढं कमीत कमी सलग गायच्या. गायचाच. हां. मग त्याच्यातली दुसरी ओळ जर आपल्याला अशी वाटली, की जरा अजून एकदा करूया असं म्हटलं, की ते तसं नाही म्हणत, परत पहिल्यापासून करते. बरोबर आहे. परत पहिल्यापासून करून तिथे म्हणजे तिथे संगीत टिकतं. हां, म्हणजे तो प्रवाह जो आहे तो तो प्रवाह तो प्रवाहीपणा तो टिकतो. तुकड्या-तुकड्यांमध्ये जोडल्यावर येत नाही. नाही आणि ही गोष्ट आपल्याला जाणवायला पाहिजे. जाणवायला पाहिजे ही गोष्ट. एस्पेशली नवीन मुलांनी आता म्हणजे मी मगाशी म्हटलं तसं, की ह्या गप्पांचा आपला हेतूच नवीन मुलांनी हे हो, ऐकणं हा आहे. हो, हो. हा जो भाग आहे हा ॲक्चुअली आपल्या आणि आपल्या मागच्या पिढीसाठी नाहीच. नाहीच आहे. हा आपल्या आणि आपल्या पुढच्या आणि त्याच्या पुढच्या पिढीसाठी आहे, असं मला वाटतं. कारण आता ह्या बदलांचा वेग पण खूप वाढणार आहे. अक्षरशः वाढणार आहे. फ्रिक्वेन्सी खूप वाढणार अगदी आहे. बरोबर आहे. अगदी बरोबर आहे. अगदी बरोबर आहे. तर त्याच्यामुळे तुम्हाला कशाने छान वाटतंय, परवाच आम्ही हा मुद्दा पण तपासून पाहावा लागणार. अगदी बरोबर. काल आम्ही आत्ताच्या रिसेंट आपल्या शूटिंग शेड्यूलमध्ये आभाळाची माणसं शेड्यूलमध्ये एक आपले वैभव जोशीची जेव्हा मुलाखत झाली होती, तेव्हा आम्ही बाहेर गप्पा मारत बसलो होतो. तेव्हा वीणाताईच्या एका असिस्टंटनी एवढूसा कॅमेरा आणला रे, एक असा रेकॉर्ड करायला हो. आणि वैभवने असं 2-3दा बघितलं, "हे काय आहे?" म्हणाला. तो म्हणाला, "याच्यात शूट होतंय." वीणाताई म्हणाली, "हो." व्हिडिओ पण होतोय? हो, सगळं होतंय आणि त्यालाच ते गिम्बल म्हणजे तू हो, म्हणतो की हा जो हो, 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 प्रगतीचा हो, वेग हो, वाढणार आहे. वाढणार आहे. हा आता काही वेळाने असं होणार आहे की इथेच आपल्याला हो, दिसायला लागेल हो, गॉगलमध्येच हो, हो. आणि नुसतं दिसायला नाही लागणार. मी ह्याच्याकडे बघितलं, तुझ्याकडे बघितलं, कोणाकडे की त्याची ते सगळं दिसणार. हां. Google सगळी माहितीच आपल्याला देईल. हो, हो, इथपर्यंत ते हो, गेल्यानंतर हो. माझ्या एका वर्कशॉपमध्ये मी असं म्हटलं होतं की इन्फॉर्मेशन आणि नॉलेजमध्ये फरक काय आहे? हो, Googleवर येते इन्फॉर्मेशन, मेंदूत येते नॉलेज. हो. बरोबर. त्यामुळे ते कन्व्हर्ट नवीन जनरेशननी करायला पाहिजे. की इन्फॉर्मेशन प्रोसेस करण्याची पद्धत पद्धत डेव्हलप झाली पाहिजे. ती रियाजातून होते. ती रियाजात नव्हते आणि त्याचाही रियाज करायला लागतो. हो, म्हणजे ती Googleवर अवेलेबल आहे म्हणून तुम्हाला विदाऊट स्क्रिप्ट बोलता येतं का? हो. नाही. नाही ना. ते तसं आलं पाहिजे किंवा तो रियाज केला पाहिजे. तर बरोबर. मला असं वाटलं की हे आपण छान चर्चेवर आलोय, की टेक्नॉलॉजीचा पण मला हे चांगल्या नोटवर संपवावसं वाटतंय, तेच. की हे फक्त आम्ही बदल जे अनुभवले, हं, ते आम्ही सांगितले हं, आणि आम्ही आणि आमच्या सगळ्या मित्रांनी, समकालीन मित्रांनी हं, त्याच्याकडे कसं पाहिलं, हं. ह्याच्या आठवणी सांगितल्या. एक्झॅक्टली. पण आम्हाला फक्त एवढंच सांगायचं की बदल चांगले असतात. हं, ते चांगले तरच होतात, जर आपण ते उत्तम पद्धतीने वापरले तर. हं, आणि कदाचित आम्हाला जेवढा वेळ मिळाला, हं. तेवढा आत्ता काम करणाऱ्यांना, आत्ताच्या पुढे काम करणाऱ्यांना मिळणार नाही नाही. निर्णय करण्यासाठी, करेक्ट, की करेक्ट. कुठली गोष्ट चांगली आणि ही कशी वापरू. एक्झॅक्टली. त्यामुळे डोळे उघडे ठेवायला पाहिजेत हां, आणि सगळ्यांनी ह्या बदलाचा म्हणजे चेंज इज द ओन्ली कॉन्स्टंट या तत्वावर यात सगळ्यांनी बदलायलाच पाहिजे. पण तो बदल लक्षात घेऊन त्याच्याने शेवटी संगीत कसं टिकेल हो, हाच एक हो. समर्पक विचार सगळ्यांचा तो झाला मात्र पाहिजे. केला पाहिजे. कारण की भारतीय संगीतामध्ये ती ताकद आहे अक्षरशः. आणि ते हजारो वर्ष टिकत आलेलं आहे. ॲब्सोल्युटली. ते ओव्हरकम होऊ शकत नाही ओव्हरकम कुठल्या. होऊ शकत नाही. त्यामुळे येत जाणारं उत्तम तंत्रज्ञान हं. आणि आपलं संगीत
ह्याचा मिलाफच याचा मिलाफ आपण किती उत्तम करू करतो शकतो. त्याच्यावर आपलं याच्यावर आपलं अस्तित्व अवलंबून अस्तित्व आहे. आणि संगीत आणि टिकणार आहे. संगीत टिकणार आहे. मस्त. तर मला वाटतं मिलिंद आपण हाच स्पेशली हा जो ट्रान्झिशनचा भाग आहे, हो. म्हणजे ही प्युरिटी ऑफ म्युझिक हो. हा आपला सगळ्यांच्या दृष्टिकोनातनं जो अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे, हा आपण मेंटेन करण्याचा प्रयत्न केला आहे, करतो आहोत आणि आयुष्यभर करत राहू. हो. इन स्पाइट ऑफ ऑल टेक्नॉलॉजी. हो. आणि मी आपल्या म्हणजे आमच्या सगळ्या म्युझिक फ्रॅटर्निटीच्या तर्फे रसिकांना सुद्धा मी विनंती अशी करीन, की त्यांनी सुद्धा काय ऐकणं आणि काय नाही ऐकणं किंवा काय सिलेक्टिव्हली कसं ऐकणं ह्याचा सुद्धा एक वेगळा रियाज रसिकांकडनं पण खूप झाला महत्वाचा पाहिजे. मुद्दा आहे. हो. त्यांच्या म्हणजे रसिकांना नवीन गाणं तयार करणं ह्याच्यासाठी जेवढा रियाज लागतो, लागतो तेवढाच नवीन गाणं ॲप्रिशिएट करायला पण करणं. लागतो. कारण का अजून एक मी म्हटलं कन्क्लुजनकडे, पण मला एक मुद्दा अजून डिस्कस करायला आवडेल. अ, चित्रपटांची जी काय आता गेल्या काही वर्षात जी गाणी येतात ना, त्याच्यातलं ना गाणं आलं की ते लक्षात राहून त्याच्यावर विचार करून ते आवडून घेऊन, कारण का ऑब्व्हियसली कुठचंही नवीन गाणं पहिल्या राउंडला कोणालाच आवडत नाही. हं, 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 हं. म्हणजे आपण जी आता जी जुनी गाणी म्हणतोय, की जुनी गाणी चांगली असतात, पण जुनी गाणी पण त्यावेळेला नवीन होती की नाही? बरोबर. पहिल्यांदा जेव्हा केव्हा तरी बाळासाहेबांनी नवीन होतीच ती. होतीच ना. हं. ज्यावेळेला ते पहिल्यांदाची एल-पी प्ले झाली ती नवीनच प्ले झाली ना. नवीनच होती. मग ती गाणी का अजून आपल्याला आवडतात? कारण का ती वारंवार ऐकली जातात. हो. सो आपलं संगीत सुद्धा वारंवार ऐकू जाण्यासाठी सगळ्यांनाही कंपोझर एफर्ट करण्याची गरज आहे, की हो. थोडीशी विश्रांती पाहिजे मध्ये. बरोबर. बरोबर. विश्रांतीची आवश्यकता आहे. म्हणजे ज्याप्रमाणे आपण म्हणतो, की हिंदी सिनेमा सृष्टीमध्ये मोठे-मोठे कलाकार तुझा रिलीज कधी आहे? माझा रिलीज कधी आहे? तसा बघून फिल्म रिलीज करायची पद्धत हो, होती. जुनी आहे. तशी मला वाटतं, की आपल्या पण लोकांनी हे करायला पाहिजे, की बाबा मी आज करतोय, 15 दिवसांनी 10 दिवसांनी तुझं येऊ दे, मग माझं येऊ दे. म्हणजे तो रसिकांना सुद्धा तो ऐकण्याचा वेळ मिळाला ना, तर हेच संगीत पुढे टिकेल असं मला वाटतं. पण आता संख्या एवढी वाढली आदित्य, की हे ठरवणं कठीण आहे. अगदी दिवस बरोबर. तेवढेच आहेत. अगदी बरोबर आहे. मला ह्याची हो. कल्पना आहे आणि इनफॅक्ट विजय ह्याच्याबद्दल आपल्याकडे इथे बोलला सुद्धा होता, हां. की हा सिलेक्टिव्ह रसिकांनी हां. राहिलं पाहिजे. बस. हे तो एक उपाय हां, त्याच्यावर हा आहे. सिलेक्टिव्ह रसिकांनी राहिलं पाहिजे सायमल्टेनियसली. हो. आणि म्हणजे मला असं नेहमी वाटतं, की मिलिंद दुर्दैवाची गोष्ट आहे. तर तसं म्हणायला गेलं तर अ, व्यावसायिक आपण सगळेच आहोत. व्यावसायिक हो. म्हणजे सांगीतिकदृष्ट्या व्यावसायिक हो, म्हणतोय मी. हो. आणि तितकेच आपल्याकडे हौशी लोकं पण आहेत. आहेत, आहेत. हो. आपल्याकडे तितकेच हौशी लोक आहेत. हो. तर मुळात मुद्दा एवढाच आहे, की एखाद्या संगीत एक्सपर्ट माणसानी ज्या माणसाला असं वाटतं, की मी गाण्याचा प्रयत्न करतो किंवा मी गाऊ शकतो, त्यांनी मी कितपत गातोय हे संगीत तज्ञाकडनंही तपासून घेणं गरजेचं आहे. हां, ते सगळंच दोन्ही बाजूनी होत राहणं होत आवश्यक राहणं आहे. म्हणजे आवश्यक आहे. तो जो संवाद आहे, तो करेक्ट, श्रोता आणि करेक्ट, संगीतकार, करेक्ट. संगीतज्ञ हा संवाद आहे. सो आणि मला नेहमी असं आणखीन एक थोडंसं एक नोंद करावीशी हं, वाटते, हं, हा विषय हं, चालू आहे म्हणून, की नवीन गाणं हं, आपण मगाशी म्हणलो, हं. की कठीण असतं ऐकणं. हो. हं. मग नवीन नाटक पाहणं का कठीण नसतं? एक्झॅक्टली. वाह! म्हणजे मला हे नेहमी हं, वाटतं, हं. की नवीन नाटक आहे का? अच्छा, अच्छा, मग त्याच्यात कथा कोणती? असं आपण आधी विचारतो का? नाही. आपण जाऊन बघतो नाटक. डायरेक्ट तसं नवीन गाणी जाऊन ऐकावी. ऐकावी. अक्षरशः. करेक्ट ऐकून आहे. मग ठरवावं. करेक्ट आहे. कसं वाटलं ते. अगदी बरोबर. अगदी बरोबर. तर अगदी हा एक मला आता खूप कळीचा आता मुद्दा आणि कळकळीचा मुद्दा आहे कळीचा आणि त्यामुळे कळकळीचा अगदी बरोबर आहे. बोललो. पण छान आहे. मला वाटतं, की आपण याच नोटवर ही प्युरिटी ऑफ म्युझिक मेंटेन करायचा हो, विश्वास घेऊन हा भाग इथे आपण आता हो. थांबूया आणि संपूया. तर आता मी तुझं ऑफिशियली आभाराच्या माणसामध्ये स्वागत करतो आणि परत धन्यवाद. आलायस. आपण नेहमीप्रमाणे मला खरं म्हणजे वाटलंच नाही, की मी शूटिंगला आलोय आणि असं काहीतरी चाललंय. ते आपल्याला आधीच्या 2 एपिसोडला नाही, आपण नाही. वाटलंच आधी नव्हतं. वाटलं नव्हतं आपल्याला. त्यामुळे तरी अफार तरी नको. तरी ह्या वेळेला मंडळी तुम्हाला दाखवतो मुद्दामून, की आम्ही एवढा तरी अभ्यास केलाय हो. हे बघा एवढा तरी अभ्यास केलाय हां. मागच्या 2 एपिसोडची स्क्रिप्ट बघितली असती तर काहीच नव्हतं. मी नव्हतं. नुसतं हातात पेपर धरायचे आणि आबाळाची माणसाचा आमचा तो लोगो दिसायला पाहिजे म्हणून मी धरून बसायचो. पण असो. तर परत छान नाही, आपण नाही. आपण मजा आली. गप्पा मारणारच आहोत, राहणारच आहोत, मारत राहणार आहोत, भेटणारच आहोत. आणि आभाळाची माणसातर्फे आज गिफ्ट नाहीये. कारण का आज कोणी आज मुलाखत कोणीच पाहुणा नाही. पाहुणा नाहीये. हो. त्यामुळे आज आपण गिफ्ट देणार नाही आहोत. ठीक आहे. त्याच्यामुळे आता आपण हा इथे भाग संपूया. आपल्याला भेटता आलं आणि हा संवाद साधता आला हेच सगळ्यात मोठं गिफ्ट आहे. अगदी बरोबर आहे. एकदम करेक्ट. त्यामुळे मंडळी हा भाग कसा वाटला तुम्ही आम्हाला कळवा प्रतिक्रियाद्वारे. आम्ही तुमची वाट बघतोय. आवडला असेल तर शेअर करा, मित्रांपर्यंत पोहोचवा आणि स्मृतिगंधाचं Facebook पेज आणि YouTube चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.
आज जमलंय मला. धन्यवाद.